चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी या मेजरमेंटच्या वाटीनं या ठिकाणी 1.5 कप रवा घेतलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी मी थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे। नंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। या ठिकाणी मी 1 पळी तेल घेतलेलं आहे, गोडे तेल। त्यानंतर 1 टेबलस्पून या ठिकाणी तूप घेतलेला आहे, 1.5 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। येथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून जिरे घालत आहे। त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ओवा घालत आहे, थोडेसे चिली फ्लेक्स घालत आहे। त्यानंतर या ठिकाणी चिमूटभर हिंग घालत आहे। तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर तेही तुम्ही घालू शकता यामध्ये, किंवा काळे तीळ। आता हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। बघा, जिरे तडतडायला लागल्यानंतर ज्या वाटीने आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला या ठिकाणी एकसारखं ढवळून उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर 1.5 वाटी रवा घेतला होता, तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी घालत आहे। रवा तुमच्याकडे लहान मोठा कोणताही असेल तर चालेल। आणि हा रवा आहे तो मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर बघा, या ठिकाणी मी या आपल्या रव्याची मस्त अशी पावडर करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण जे कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं तेही उकळलेलं आहे। आता या ठिकाणी ही जी पावडर आहे ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। गॅस बंद करायचा आहे आणि जे उकळलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे। ते पाणी घातलेलं मिश्रण गरम आहे, ते 2 मिनिटं थंड होईपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊया। या ठिकाणी मी 1 टेबलस्पून तूप घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून मैदा घालून याचा साठा तयार करून घ्यायचा आहे। त्याला एकसारखं फेटून घ्यायचं, थोडंसं ते पातळ झालं पाहिजे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तरी चालेल। या ठिकाणी मी असा साठा करून घेतलेला आहे। बारीक केलेल्या रव्यामध्ये जे आपले पाणी उकळलेलं घातलेलं आहे, थंड झालेलं आहे, ते या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच याला हात घालायचा आहे, नाहीतर भाजण्याची शक्यता असते। 1.5 वाटी रव्यासाठी 1 वाटी पाणी ठेवलेलं होतं। तर बघा, या ठिकाणी आपला हा एक असा गोळा तयार झालेला आहे। जरी हा गोळा आता तुम्हाला सैल वाटत असला तरी या ठिकाणी याला 5 मिनटं असाच ठेवला की तो आपोआप असा गोळा तयार झालेला आहे। याला 5 मिनटं या ठिकाणी झाकून ठेवायचं आहे। इथे बघू शकता, या ठिकाणी आपला गोळा घट्ट झालेला आहे। या ठिकाणी मळून घेतलेला हा जो रवा आहे तो या ठिकाणी छोटे छोटे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, मस्त असा या ठिकाणी रवा सॉफ्ट झालेला आहे। तर हा काढून घ्यायचा आहे याच्यातून आणि त्यानंतर आपल्याला याच्या शंकरपाळ्या करायच्या आहेत। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर आपण असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि या एका गोळ्याला थोडंसं या ठिकाणी बारीक केलेलं रव्याचं पीठ किंवा मैदा लावून या ठिकाणी याची पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे। या ठिकाणी एक पारी लाटून झालेली आहे। अशा सगळ्या आपल्याला पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हे जर पीठ अगदी सैल वाटलं
किंवा सैल आहे, चिटकत आहे असं वाटलं तर तुम्ही बारीक केलेली रव्याची पावडर याच्यामध्ये थोडीशी ॲड करू शकता आणि गोळा घट्ट करून घेऊ शकता. आपण जो साठा तयार करून घेतलेला आहे तो याच्यावरती लावून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटची पोळी आहे ती थोडी मोठी लाटायची आहे. त्या साठ्यावरती थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर या ठिकाणी येते असं पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण याच्या लाटून ठेवलेल्या आपण पोळ्या होत्या ते त्याच्यावर घालायच्या आहेत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही खालची पोळी मोठी आहे, वरची लहान आहे. तर आपण या ठिकाणी ह्या दोन समान करायच्या आहेत. पोटाने थोडंसं तुम्ही या ठिकाणी प्रेस केलं की तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर खालचा जो या ठिकाणी आपण साठा लावलेला आहे आणि मैदा लावलेला आहे तो या ठिकाणी एकसारखा या पोळीला लागण्यासाठी हलक्या हाताने याच्यावरती लाटणं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम प्रोसेस पुन्हा करायची आहे. आता आपण तिसरी पोळी याच्यावर घातलेली आहे तीही हलक्या हाताने या ठिकाणी लाटून घ्यायची आहे. तर येथे चौथी पोळी मी घातलेली आहे आणि त्याला लाटण्याने हलक्या हाताने पुन्हा एकदा लाटून घेणार आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा याच्यावरती शेवटच्या पोळीवरती साठा लावून घ्यायचा आहे आणि याच्यावरती मैदा पसरवून घ्यायचा. त्यानंतर याला ह्या ज्या पोळ्या आहेत ह्या या ठिकाणी एका बाजूने अशा फोल्ड करायच्या आहेत, पुन्हा दुसऱ्या बाजूने फोल्ड करायच्या आहेत. बघू शकता. त्यानंतर तिसरी बाजू, आता या ठिकाणी आपल्याला मैदा किंवा साठा लावायचा नाही. ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू अशी या ठिकाणी फोल्ड करून घ्यायची आहे. त्याखाली पीठ लावून याला थोडासा आणखी लाटून घ्यायचा आहे. लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटायचा तो. कोणी गोळा होता त्याची अशी मी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. आता याला आपण सुरीने किंवा पिझ्झा कटरने याला समान आकारात कट करून घ्यायचं आहे. तुम्ही याला हवा तो शेप देऊ शकता. समान लाईनमध्ये कट करून घेतलेला आहे. आता याचे आपल्याला हवे तेवढे लांबीला आणि रुंदीला कट करून घ्यायचे आहेत. तर मी या ठिकाणी छोटे छोटे असे या ठिकाणी स्क्वेअरमध्ये किंवा त्रिकोणी याच्यामध्ये कट करून घेत आहे. इथे आपले छान अशा कट करून झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता याला मस्त असे लेयर सुटलेले आहेत. वर एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. या गरम झालेल्या तेलामध्ये आपण आपल्या या कट केलेल्या शंकरपाळ्या याच्यामध्ये घालणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, कारण ह्या शंकरपाळ्या थोड्या जाड आहेत आणि आतून पण भाजायला हव्यात. तुम्हाला हव्या तेवढ्या शंकरपाळ्या याच्यामध्ये घालून तुम्ही या ठिकाणी तळू शकता. फारही घालायच्या नाहीत. आणि सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे. पण ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत याला लगेच उलटणं किंवा झाऱ्या लावायचं नाही. त्या फुगून वरती आल्यानंतरच त्याला उलटपलट करायच्या आहेत, नाहीतर तेलामध्ये त्या मोडू शकतात. तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली शंकरपाळी फुगलेली आहे. ते तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी मस्त अशी भाजून तयार झालेली आहे. तर याला आपण आता काढून घ्यायची आहे. बघा कसा आवाज येतो आहे. अशा सर्व शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहोत. तर येथे तुम्ही बघू शकता भरपूर लेयर्सवाली या ठिकाणी एकदम खुसखुशीत अशी रव्याची शंकरपाळी तयार झालेली आहे. तर
तुम्ही एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे बघा, बघू शकता तेलही राहिलेलं नाही. तर तुम्ही ही अशी शंकरपाळी करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.